मी उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं एक सुंदर स्वप्न आहेस तू. माझ्या हृदयावर राज्य करणारी माझी राणी आहेस तू. तू दिलेली वचनं, त्या शब्दात, तो सहवास, तो भास, तो आभास, तो हातात हात घेऊन घेतलेला निर्णय, आयुष्यभर सोबतीचा प्रवास, दोघांचाही ती आतुरता, ती आस, ते पहिल्या भेटीत आलेले डोळ्यातील आनंदाश्रू, तू फक्त माझाच म्हणून मला केलेला तो स्पर्श, सगळं काही आजही मनात आहे, फक्त मनात. आणि आपण मात्र वेगळे, तुटलेल्या ताऱ्यासारखे दूर दूर. ना कसली मागणी आहे, ना कसला स्वार्थ आहे. मी या जगात असेपर्यंत तू माझ्यासोबत राहा, इतकाच फक्त तुझ्याजवळ माझा हट्ट आहे. तुझ्या मोहापलीकडं तुझ्यावर प्रेम करायचं आहे. तुला न मिळवता तुझ्याशिवाय जगता येईल असे निस्वार्थ प्रेम तुझ्यावर करायचे. एखादा माणूस तुमच्यावर जीवापाड प्रेम करत असेल ना, तर अंतःकरणापासून करत असेल ना, तर त्याच्या प्रेमाची किंमत करा. कारण या जगात एकदा का असा माणूस सोडून गेला ना, परत ना त्याचं प्रेम मिळतं ना तो माणूस. तुझ्याशिवाय आयुष्यात काहीच नसावं. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत तू सोबत असावं. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सुरुवातीला सगळेच प्रेम दाखवतात, पण जेव्हा त्यांना कळतं ना की आपण त्यांच्याशिवाय राहू शकत नाही, तेव्हा ते आपल्याला दूर करायला सुरुवात करतात. मी असेन इथं उभा कुठंतरी, पण तुला कळणार नाही. शब्द तेच, तुझ्यासाठी लिहिलेले, पण तुला ओळखणार नाही. आजही माझ्या शब्दात तूच आहेस, पण आता मजते सुख मिळणार नाही. बदलले रूप जरी, हा आत्मा कसा बदलू, जळेन आता पण दरवळणार नाही. पाहीन दुरून तुला सुखात नांदताना, अन जाईल निघून हा प्राण, तुला कळणार नाही. शेवटी काहीच ठीक होत नाही. शेवटी फक्त आणि फक्त शेवट होतो, कुणाच्या तरी स्वप्नांचा, कुणाच्या तरी चारित्र्याचा आणि कुणाच्या तरी भावनांचा. खरं प्रेम म्हणजे त्या व्यक्तीचं नावसुद्धा ऐकू आल्यावर मनामध्ये येणारी सुंदर अशी फिलिंग्स. निसर्गाच्या रंगात रंगून गेलो, तुझ्याच स्वप्नांच्या दुनियेत रमून गेलो, तुझ्या डोळ्यांच्या किनाऱ्यावर हरवून गेलो, तुझ्याच प्रेमाच्या सागरात बुडून गेलो. तुझ्या हसऱ्या चेहऱ्यात जग दिसतं, तुझ्या गोड आवाजात मन हरवून बसतं, तुझ्या स्पर्शाने बहरून जातं शरीर, तुझ्या विचारांनी भरून जातं मन गंभीर. तुझ्याच आठवणीत दिवस रात्र सरते, तुझ्याच प्रेमात जीवन आनंदाने भरते. तू कितीही मन दुखावलं ना माझं, तरी पण माझ्या काळजात फक्त तूच असणार. कुठलीच अपेक्षा नाही तुझ्याकडून, फक्त तू सोबत राहा एवढीच अपेक्षा आहे. नशिबात कोण पण असलं तरी मनात मात्र मरेपर्यंत तूच राहशील. इग्नोर करण्यापेक्षा त्या व्यक्तीला कायमचं सांगून टाका, नाही बोलायचं म्हणून. कारण इग्नोर करणं सोपं असतं, पण मेसेज येईल या आशेवर वाट बघत बसणं खूप कठीण असतं.